नमस्कार, मी अमृता आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड। यासाठी आपण घेतले आहे ते 1.5 कप दूध। हे चांगले उकळू द्यावे। 1.5 कप मग म्हणजे आपले कॉफी मग असतात ते 1.5 कप घेतली आहे। याला चांगले हलवत आपण चांगले गरम करून उकळून घेत आहे। याला मध्ये मध्ये स्टीर करणे, जेणेकरून यामध्ये वरती जे आपले लेयर तयार होते दुधाची, ज्याला आपण शाई बोलतो, ती तयार नाही होणार। मी इथे यूज करत आहे कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवर मध्ये। दीड कप मग कपासाठी मी इथे 2 चम्मच कस्टर्ड पावडर वापरत आहे। बघू शकता दूध चांगले उकळले आहे। हे थोडे आटले पाहिजे, जेणेकरून आपले जे फ्रूट कस्टर्ड आहे खूप चांगले होईल। यामध्ये आपण ॲड करत आहे 3 चम्मच शुगर ॲड केली आहे। हे आपल्या चवीप्रमाणे आपण ॲड करू शकतो। यामध्ये ही चांगली विरघळू द्यावी। हे आपण जी सेपरेट कस्टर्ड पावडर घेतली आहे ती आपण दुधामध्ये मिक्स करणार आहे। हे नॉर्मल टेम्परेचरचे आपले रूम टेम्परेचरचे दूध आहे। यामध्ये चांगले आपण हे मिक्स करून त्यानंतर आपण या गरम दुधामध्ये ॲड करणार। डायरेक्टली जर आपण हे ॲड केले तर त्यामध्ये लम्प्स होण्याचे चान्सेस राहतात, त्यामुळे फ्रूट कस्टर्ड आपले चांगले होणार नाही। हे आपल्याला या प्रकारे मिक्स करून चांगले डिझॉल्व होऊ द्यायचे आहे दुधामध्ये। लो फ्लेम करून एका हाताने स्टीर करत आपण हे जे मिक्स केलेले पावडर आहे या दुधामध्ये ॲड करणार आहे। यावेळी आपली फ्लेम जी आहे ती लो राहिली पाहिजे, जेणेकरून ते लम्प्स नाही होणार त्यामध्ये। हे चांगल्या प्रकारे स्टीर करावे, जेणेकरून ते मिक्स होईल। याला काही जास्त वेळ लागत नाही, 1 मिनिट सफिशियंट राहतो आपलं। यामध्ये आपण बघू शकता हे याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे। या स्टेजला मी इंडक्शन बंद करत आहे आणि हे आपण आपल्या रूम टेम्परेचरला येऊ द्यायचे आहे। रूम टेम्परेचरला आल्यानंतर मी ह्याला दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करते आहे। बघू शकता थंड झाल्याची कन्सिस्टन्सी अजून थिक होत आहे। बघू शकता या ठिकाणी मी काही फ्रूट्स घेतले आहे। हे आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो। द्राक्ष, केळी, सफरचंद, ड्रायफ्रुट्समध्ये काजू आणि डाळिंब घेतले आहे। ह्यामध्ये आपण ॲड करू आपले जे हे फ्रूट कस्टर्डसाठी आपण जे बनवले आहे दूध आणि बॅटर घालून, ते रूम टेम्परेचरला आल्यानंतरच हे आपण ॲड करायचे, जेणेकरून जी फ्रूटची टेस्ट आहे ती ॲज इट इज राहील। ह्यामध्ये आपण नॉर्मल मिक्स करून घेऊ आणि आपण हे फ्रीजमध्ये 2 ते 3 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून देऊ। सेट झाल्यानंतर बघू शकता कसे खूप चांगले झाले आहे फ्रूट कस्टर्ड। उन्हाळ्यासाठी खूप छान आणि टेस्टीसुद्धा असतं। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा। धन्यवाद।